चला दादा चालू कर रे. हॅलो 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 हॅलो. चला मित्रांनो, थोडंसं जवळ या. तुम्हाला सर्वांना आतुरता लागली आहे. नक्कीच चांगला खेळ दिवसभरच्या आयोजनामध्ये राहिला आहे आणि तुमचं सहकार्य सर्वांचं चांगलं लागलंय. चांगली स्पर्धा झाली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. चला सर्वांनी थोडंसं पुढे या. खांबलवाडी आपण देखील चांगले खेळात, पुढच्या वर्षी आपण नंबर मारू यात शंका नाही. तरी सुद्धा तुम्हाला ट्रॉफी मिळणार आहे. चला साळवेवाडी आपण देखील यायचं आहे. इंजनवाडी या ठिकाणी आली आहे. साळवेवाडी आपण देखील चांगले खेळात, आपण देखील या ठिकाणी यायचे आहे. दुसऱ्या बाजूला आमच्या पंचकृषीतील एक टीम आली आहे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. नवलादेवी गोवळ वरचीवाडी हा संघ देखील टॉप 5 मध्ये आला आहे. अगदी चला क्वार्टर फायनलची एक ट्रॉफी सामनावीरची राहिली होती, ती आपण प्रथम देतोय. मी या ठिकाणी अक्षय कुडकर, जरी यावर्षी तिसरा क्रमांक आला असला तरी सुद्धा चांगला खेळ त्याचा राहिला. टाळ्या झाल्या पाहिजेत. दिलगिरी व्यक्त करतो, कारण का ट्रॉफीला थोडासा विलंब झाला. आमचे छोटे सुपुत्र ओम कामतेकर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. चला त्याच्यानंतर सेमीफायनलच्या मॅच मध्ये सेमीफायनलचा देखील या ठिकाणी सामनावरचा पुरस्कार राहिला होता. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सुशांत साळवेवाडीकडून यायचा आहे. चांगला खेळ तुझा देखील राहिला. ओम कामतेकर, पुन्हा एकदा आपणास विनंती असेल, आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नक्कीच त्याच्यानंतर सर्वांना आतुरता लागली. सूरज बाणे आपण देखील आमच्या सोबत या ठिकाणी डगआउट मध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर फायनल मॅच मध्ये एक चांगली कामगिरी आणि चांगली बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ब्राह्मणदेव पहिलीवाडी हा संघ या ठिकाणी विजयी झालाय. त्याच्याकडून सुशांत येतोय. फायनल मॅचचा सामनावरचा पुरस्कार जातोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. चला पंचांची भूमिका संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्वाची असते आणि दोन्ही पंच मला वाटतं एक विरारवरून आणि सकाळी कांदिवलीवरून बरोबर या ठिकाणी 7:45 वाजता रिपोर्टिंग केलं आणि चांगली पंचगिरी राहिली आहे. कुठचाही वादविवाद न होता स्पर्धा चांगली संपन्न झाली आहे. मी सर्वात प्रथम या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. रुपेश वळून आमचे मित्र आहेत आणि NK ट्रॉफी 2 मध्ये देखील त्यांनी काम केलं होतं, त्यांचा देखील सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याच्यानंतर परवेज शेख यांना आपण त्यांच्या बरोबरीने काम करताना पाहिलं. त्यांचं देखील चांगलं काम राहिलं, चांगली कामगिरी राहिली. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चला त्याच्यानंतर अजून काही सत्कार ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली आम्हाला साथ दिली आणि नक्कीच चांगली
खरोखरच एक बंधुत्व आमचं नातं या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण झालं. शिवाजी पालेकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. एक राजापूर तालुक्यातील एक आयोजक म्हटलं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून वारंवार केलं जातं आणि मला वाटतं याच मैदानावरती त्यांची फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारीला स्पर्धा झाली होती. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद शिवाजी. नक्कीच तुम्हाला देखील जगे तिसरा नंबर आला असला तरी तुझा खेळ किंवा तुझ्या संघाचा खेळ चांगला राहिला. पुढील वाटचालीस तुम्हाला देखील बंधू शुभेच्छा असतील. त्याच्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच ज्यांचा आपण आवाज ऐकला दिशांजी कातोर्डे सर, कारण का ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी या व्यासपीठावरती आहे आणि खरोखरच आमचं नातं आयुष्यभर असंच राहो. तुमचे आशीर्वाद फक्त आम्हाला पाहिजे, बाकी तुमच्याकडून काही आम्ही मागणार नाहीये. दिशांत कातोर्डे सर आपला सन्मान मी स्वतः करणार आहे आणि नक्कीच एक चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळाला. धन्यवाद. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं अंकित म्हणजेच आरजे रजनीश यांची युट्यूब लाईव्हची टेलिकास्ट टीम चांगलं काम केलं. आमचे बंधुतुल्य मित्र आहेत अंकितचे, आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आपला खेळ चांगला कुठचाही व्यत्यय न येता लाईव्ह टेलिकास्टला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद अंकित दादा. आणि नक्कीच त्याचबरोबरीने आपण जे साऊंड सिस्टम सकाळपासून ऐकताय चांगली गाणी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी सुमित दादा या ठिकाणी आहेत. सुमित दादा आपण देखील यायचंय. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. एकदा त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजवायला मित्रांनो पैसे लागत नाहीये, कारण का त्या फुकट मिळाल्या जातात. त्याचबरोबरीने मी नावं ज्यांची घेतो ना त्यांनी पटापट यायचे. सत्कार झाला ना की आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. त्याच्यानंतर आपण मुख्य त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्यानंतर नक्कीच आम्ही गेले 6 ते 7 वर्ष आमची युनिटी एकत्र आहे. म्हणजेच मी तर आहे तर माझ्याबरोबर आम्ही एक परिवार म्हणून एक संघ राहतो. प्रभाकरजी बाणे माझे मोठे बंधू या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आपण देखील दादा यायचं आहे. नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते आपणास देखील पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. धन्यवाद. त्याच्यानंतर खरोखरच आमचे बंधू यशवंत माने आपण देखील यायचे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातो. एकदा त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का आयोजन म्हटलं तर एकट्याचं काम नसतं, त्याला सपोर्ट लागतो. तो प्रामाणिकपणे त्यांनी मला केलाय. त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर माझे मोठे बंधुराज सूर्यकांत कामतेकर या ठिकाणी आहेत. आणि खरोखरच माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक महत्वाचा वाटा आहे, तो म्हणजे माझ्या भावाचा वाटा आहे. सूर्यकांत कामतेकर आपण यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय, कारण का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक भाऊ असो आणि त्याची महत्वाची भूमिका असते. नायडू साहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. एकदा माझ्या बंधूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबरीने आमची कुठची टुर्नामेंट असतो, म्हणजे आमच्या वर्षाला 2 टुर्नामेंट असतात. एक एनके ट्रॉफी आणि दुसरी आमची बीसीसीची मानाची टुर्नामेंट असते. म्हणजे माझ्यापेक्षा मोठी टुर्नामेंट असते आणि त्याचा सर्व हिशोब तपासण्याचं काम प्रशांत कामतेकर आमचे बंधू करतात. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांच्यासाठी एक चोख हिशोब म्हणून जे प्रत्येक वेळी आम्हाला दिले जातात त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत.
धन्यवाद. त्यांच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला एक सर्वात जास्त डॉट बॉल याच्या माध्यमातून ट्रॉफी प्राप्त झाली शिवप्रसाद नारकर या ठिकाणी आहेत मला वाटतं. नाहीत, काहीतरी कामानिमित्त थोडेसे लवकर गेले, त्यांचा देखील आपण धन्यवाद मानूया. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर नक्कीच त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर माझे अजून एक बंधू प्रकाश बाणे माझ्या आयुष्यामध्ये एक महत्वाची व्यक्ती आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडू म्हणजे जे आपण पाहत आहेत ना ते माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी देणगी मला देवाने दिली आहे. म्हणजेच माझा एवढा सर्व परिवार आपल्या समेत आहे. प्रकाश बाणे आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्या बंधूसाठी. धन्यवाद बंधू. अगदी त्याच्यानंतर चांगलं स्कोरिंग सकाळपासून एक छोटासा खेळाडू मूर्ती लहान कीर्तिमान असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. प्रेम बाणे या ठिकाणी यायचं आहे आणि प्रेम बाणेचं देखील एकदा चांगलं स्कोरिंग राहिलं. संपूर्ण दिवसभर बाणे एकट्याने स्कोरिंग केलं. त्याचबरोबर कुणाल बाणे यांनी देखील स्कोरिंग केलं. तर या ठिकाणी प्रेम बाणे आपण यायचंय. आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू. आणि नक्कीच अजून एक माझे छोटे बंधुराज दीपेश शेलार यांचा देखील चांगला सपोर्ट मला आतापर्यंत राहिला आहे. आतापर्यंतच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. दीपेश शेलार आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं दत्तगुरु स्पोर्ट क्लब म्हणजेच अमोल दादा जोशी यांची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये सूरज बाणे हा आमच्या टीम मधील पहिला खेळाडू होता की ज्याला सायकल भेटली होती. आणि मी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं होतं दुसऱ्या दिवशी ग्रुपवरती की माझ्या स्पर्धेला मी माझ्या खेळाडूचा सत्कार करीन आणि त्याचा देखील सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सूरज बाणे 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल आपल्याला आणि त्याचा सत्कार केला जातोय. आणि एक सन्मानचिन्ह देखील एक पहिला सायकल मिळवणारा आमच्या संघातील खेळाडू ठरला होता. सूरज बाणेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. असंच सूरज खेळत राहा म्हणजेच उर्फ बंड्या सर्वांना परिचित आहे. चांगला खेळ तुझा देखील राहो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं दुसरी एक मोठी स्पर्धा झाली होती. बहुतेक खेळाडू त्याच्यामध्ये खेळले होते आणि सर्वांचा परिचयाचा खेळाडू आणि आमच्या या टीमचा असो किंवा या टुर्नामेंटचा ब्रँड अँबॅसिडर तुषार बाणे, कारण का त्याला देखील LED भेटली होती आणि मला वाटतं राजापूर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावला होता. त्याचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातो. एक सन्मान चिन्ह 500 रुपये कॅश प्राइज आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. धन्यवाद. आज देखील चांगला खेळ राहिला परंतु भविष्यामध्ये नक्कीच चांगला खेळ तुषार या शंका नाही, कारण का आमचे संपूर्ण परिवार तुझ्या समवेत आहेत आणि नक्कीच त्याच्यानंतर माझे बंधुराज एक सत्कार राहून गेला. मला वाटतं प्रमोद कामतेकर माझे दुसरे बंधू आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण देखील यायचंय. प्रमोद कामतेकर आपला देखील सन्मान केला जातोय. चला सर्वजण बघत असते आता मात्र लाईव्ह भरपूर जण की कुणाला काय लागणार आहे, कारण का लकी ड्रॉ ही माझी एक संकल्पना होती. कारण का आज गुढीपाडव्याचा चांगला दिवस. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो थोडंसं शांत राहा, कारण का लकी ड्रॉ फक्त 30 रुपयामध्ये आपण कुपन वाटल्या होत्या आणि प्रत्येकापर्यंत आपला मेसेज पोहोचला आणि तब्बल मला वाटतं 150 ते 200 लोकांनी सहभाग घेतला. जे सहभागी झाले ना त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का कुठेतरी संकल्पना डोक्यावरती घेतली. प्रथम क्रमांक आपण एक टॉवर फॅन पाहतोय, द्वितीय क्रमांक कुकर, तृतीय क्रमांक इस्त्री, चतुर्थ क्रमांक आपण जर पाहिलं तर एक स्पीकर आणि मला वाटतं 5वा क्रमांक एक आपण काल वाढवलं घड्याळ त्याला मिळणार आहे. परंतु कोण नशीबवान आहे? प्रत्येक संघाचा कॅप्टन एक चिठी उचलणार आहे, बरोबर.
प्रत्येक संघाचा कॅप्टन एक चिठी उचलेल. मी जशी नावं घेईन तसं यायचंय. चला, एकदा हे संकल्पना आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण का 30 रुपयामध्ये, आणि आज 30 रुपये का ठेवले माहिती आहे? कारण का आज चांगला दिवस, गुढी पाडव्याचा दिवस. कारण का आपण जर पाहिलं तर सर्वांचा लाडका दिवस आपल्याला, आणि त्याच दिवशी मी जाणून बुजून स्पर्धा ठेवली होती एका चांगल्या दिवशी, आणि चांगलीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी. या बॉक्समध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलाय, ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं पुन्हा एकदा शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जर कुणाचा या ठिकाणी सत्कार राहून गेला असला तर मनाच्या अंतकरणाने क्षमा असावी. परंतु पहिला मला वाटतं जांभलवाडी करून कॅप्टन यायचंय, किंवा एक खेळाडू कॅप्टन नसला तर चालेल. बघूया कुणाचं. चिठ्ठी पण नंतर फोकस करा. चला, घड्याळ 5व्या क्रमांकासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विराज नवाळे, मला वाटतं रुपेश नवाळे यांनी ही चिठ्ठी मला दिली होती, आणि त्यांचं मला वाटतं प्राइज त्यांना दिलं जाईल. विराज नवाळे 5वा क्रमांक विराज नवाळे यांना लागतोय. मला वाटतं केरावळे मधून आमच्या गावातूनच येतात. 5वा क्रमांक घड्याळ त्यांना मिळालाय. चला, त्याच्यानंतर चला, अमोल आमचे बंधू आहेत आणि त्यांच्या हस्ते कोण जिंकणार? विराज नवाळे टोकन नंबर 27 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आता बघूया, वेदिका तांबे पडवे, म्हणजेच आमच्याच बाजूच्या गावातील आहेत, आणि मला वाटतं माझे मित्र आहेत विशाल तांबे, त्यांची मुलगी आहे. टोकन नंबर 81, हिला लागतो एक स्पीकर, तो तिला मात्र दिला जाईल. चला, त्याच्यानंतर तृतीय क्रमांक जर पाहिलं तर इस्त्री. कारण का कपडे म्हटलं तर आपण सकाळी रविवारी खेळतो, टी शर्ट आपल्याला चालतं, पण कुठेतरी सोमवारी जाताना आपण कॉलर टाईट करून जातो. परंतु ती इस्त्री कुणाला लागणार आहे हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये माहित पडणार आहे. चला, शिवाजी पालेकर माझे बंधू या ठिकाणी कुणाचं नशीब. चला, हा चिठ्ठ्या हलवायच्या आहेत. परी कुळये, मला वाटतं अरविंद कुळये यांची मुलगी आहे, ज्यांनी आज समालोचन केलं. टोकन नंबर 45 अरविंद कुळये, ज्याने आपण समालोचन करताना पाहिलं, त्यांच्या मुलगीला इस्त्री लागली आहे, आणि नक्कीच ते देखील आज पाहत असतील. त्याच्यानंतर एक मोठं बक्षीस म्हणजेच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुकर. चला, त्याच्यानंतर साळवीवाडी कॅप्टन आपण यायचंय. बघूया कुकर कुणाला, कुणाचं नशीब. हा खेळाडू तन्वी चाळके, नाला सोपारा यांना मला वाटतं माझी बहीण आहे, आणि त्यांच्या बाजूला ते राहतात. त्यांना मला वाटतं नाला सोपाऱ्यामध्ये ते राहतात. त्यांना मात्र ही लागली आहे, कुकर लागलाय, आणि आपण जर पाहिलं तर 59 नंबर टोकन नंबर आहे. चला, आता 30 रुपयामध्ये 1500 रुपयाची वस्तू कुणाला मिळणार आहे? एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ती चिठ्ठी उचलण्याचा मान जर कुणाला मिळणार आहे तर कॅप्टन, मला वाटतं आपण कॅप्टन आपण यायचंय. चला, 1 नंबरचं बक्षीस कुणाला भेटणार? श्रीमंत गायकवाड, मला वाटतं माझ्या ऑफिसमध्ये टेक्निकल म्हणून काम करतात, जे मिक्सर रिपेअरिंग करतात, आज पाहत असतील आणि ते देखील खुश होतील. कारण का एका गरीब घरातून येताना त्याला हा मला वाटतं कुकर लागलाय. श्रीमंत, माफ करा, कूलर लागलाय. श्रीमंत गायकवाड यांना मात्र मला वाटतं ही लागली आहे. आणि नक्कीच या ठिकाणी लकी ड्रॉ संपन्न झालाय. तुम्ही सर्वांनी स्पर्धा आणि लकी ड्रॉ डोक्यावरती घेतला. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आणि माझ्या वतीने
सर्वांचं स्वागत आणि काही चुकलं असलं तर दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा या ठिकाणी मला वाटतं यावर्षी भरवायची नव्हती, परंतु ही स्पर्धा भरवायची इच्छा संपूर्ण माझ्या परिवाराची होती. म्हणून ही मेहनत जी आहे ना ही त्या परिवाराची आहे, म्हणजेच BCC देऊळवाडीची आहे. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण जर पाहिलं तर आणि नक्कीच याच्यानंतर कोण असणार फलंदाज गोलंदाज मालिकावीर थोड्याच वेळामध्ये, त्याच्यानंतर दिशांत कातुर्डे सर या ठिकाणी आपण सुरुवात करायची आहे. थोडक्यात सांगतो, स्पर्धा म्हटलं तर खूप साधी गोष्ट नसते आणि नक्कीच एक चांगला सपोर्ट मला लागला. 3 वर्ष कंप्लीट झाले आहेत. पुढच्या वर्षी जरी स्पर्धा असेल किंवा नसेल हे आपण आता सांगू शकत नाही, परंतु काहीतरी आपण तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण का सोबत माझे आता शिवाजी पालेकर देखील आहे आणि त्यांचं देखील आपल्याला आयोजन पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी देखील आपल्याला देखील मिळेल, परंतु काहीतरी वेगळं करू. यावर्षी अजून एक आपण वेगळं केलं, म्हणजेच 2 सामने जिंकले की प्रत्येक संघाला ट्रॉफी मिळते. म्हणजेच आपण असा एकमेव मी असेल मला वाटतं आमच्या पंचकृषीमध्ये की 5 ट्रॉफी आतापर्यंत आपण दिल्यात. म्हणजे 1 2 3 4 5 नंबर मला वाटतं कोणी आमच्या पंचकृषीमध्ये दिले नव्हते आणि आमचा मोठेपणा सांगायला काय अवघडणार नाही आहे. आणि नक्कीच पुन्हा एकदा जास्त वेळ घेणार नाही, आपण जाऊया दिशांत कातुर्डे सरांकडे. तुर्तास थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू नरेंद्रजी कामतेकर. आणि सर्वप्रथम या आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत मित्रांनो, कारण क्रिकेट म्हटलं तर आयोजनाशिवाय क्रिकेट नाही. आणि प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेल की प्रत्येक स्पर्धा खेळत असताना कधी आयोजनामध्ये तुम्ही कधी कमी करू नका. कारण काय प्रत्येकाला आयोजन करत असताना फार मेहनत लागते, जमवाजमव करण्याचं फार मोठे कष्ट असतात. त्यामुळे कुठल्याही आयोजनामध्ये खेळा, मात्र आयोजकांकडे जाऊन त्या स्पर्धेला चुकूनही कधी नाव ठेवू नका. तर आपण लगेचच या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे जाणार आहोत, जिथे फायनलचा मॅन ऑफ द मॅच सुशांत. आपण या 70-70 कडून ही टी शर्ट आहे, त्यामुळे सुशांतला विनंती करेल हे जे 70-70 ब्रँडेड टी शर्ट आहे ते स्वीकारण्यासाठी प्लीज या. साईदीप स्पोर्ट DP चिमाणे यांच्या माध्यमातून या ज्या टी शर्ट आहेत त्या पुरस्कृत केल्या गेल्यात. आणि या ठिकाणी मात्र सुशांत याला टी शर्ट पुरस्कृत केली जाते. याच्यानंतर या स्पर्धेमधील एक वेगळी संकल्पना होती, ज्या खेळाडूला सर्वाधिक डॉट बॉल काढेल त्या खेळाडूला बक्षीस आहे. आणि मला वाटतं माझ्या संपूर्ण या समालोचनाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं बक्षीस बघतोय जे एका स्पर्धेमध्ये आहे. तर सर्वप्रथम ते जे बक्षीस आहे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोस्ट डॉट बॉल हाताळण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केलाय त्या खेळाडूचं नाम आहे रितेश बंडबे. आणि त्याला विनंती केलं, रितेश प्लीज आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्लीज या. ट्रॉफी आहे त्याच्याबरोबरने ही जी टी शर्ट आहे ती टी शर्ट ही आहे सिवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे. रितेश मोस्ट डॉट बॉल ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेमधील सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा ज्यानं कारनामा केला तो रितेश आहे. त्या रितेशला या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. याच्यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, ज्या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचे 3 संघ होते, 3 संघामधील ही लढत जी आहे ती फार मनोरंजक राहिली होती. कारण ज्यावेळी आम्ही हे सर्व कॅल्क्युलेशन करत होतो त्यामुळे हे जे नाव समोर आलंय त्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 विकेट घेतल्या 4 मॅच मध्ये. मात्र समोर आपण जात असताना 7.5 ची इकॉनॉमी या खेळाडूसाठी फार महत्वाची ठरली. चला एनी गेसेस कोण असू शकतो खेळाडू. चला इथे ना अरुणचं नाव आलंय, तुमच्या संघाचा खेळाडू आहे, ब्राह्मणदेव संघाचा तो खेळाडू आहे आणि अरुणचं नाव आलंय. त्यांनी 4 विकेट घेतल्यात. 7.5 ची इकॉनॉमी त्याची आहे का? तर येस डेफिनेटली अरुण तळेकर ठरलाय ब्राह्मणदेव पहिलीवाडी या संघाचा बेस्ट बॉलर. आणि त्यांना विनंती करेल हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्लीज. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया तिथे अरुण साठी, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज.
याच्यानंतर कॅश प्राइज आहे, ते कॅश प्राइज या ठिकाणी आपण देत आहोत. चला जोरदार टाळ्या वाजवूयात. बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी, कॅश प्राइज ही स्पर्धा आपण पाहताय. बीजी स्पोर्ट कडून ही टी शर्ट या ठिकाणी बेस्ट बॉलर साठी. याच्यानंतर आपण चर्चाही करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे, हे काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली आणि पारितोषिक स्वीकारत असताना काय आनंद आहे? खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलंय. मला काय जास्त बोलता येत नाही, तरी पण तुमच्या मंडळाचं नाव पण मला माहित नाही सध्या, सॉरी त्याबद्दल. पण खरंच तुम्ही अशी मी फर्स्ट टाइम टुर्नामेंट बघितली की ज्याने योग्य प्रकारे असे नियोजन केलंय, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वांना मान दिलाय, योग्य नियोजन दिलंय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चला थँक्यू सो मच अरुण तळेकर. हे अरुण तळेकरचं थोडक्यात संभाषण आपण ऐकलं. थँक्यू सो मच. याच्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ज्या फलंदाजानं अक्षरशः या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावरती पारितोषिक जिंकण्याचा कारनामा केलाय. गोलंदाज आपण अरुण तळेकरला पाहिलं, बॅटरकडे जातो, त्याच्या बॅटमधून आले 5 6 7 चौकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये 60 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात आणि त्या बॅटरसाठी ट्रॉफी आणि त्याच्या बरोबरीने कॅश प्राइज आणि त्याच्या बरोबरीने टी शर्ट हे सर्व रोख इनाम आहे. बॅटरचं नाव आहे, संघाचं सर्वप्रथम आपण नाव घेऊयात. सालवीवाडी संघाचा खेळाडू आहे आणि सालवीवाडी संघाकडून कोणी चांगली बॅटिंग केली? आता आवाज सालवीवाडी संघाकडून व्हायला हवी. सुशांतचं नाव आलंय का? तर यस, डेफिनेटली सुशांतला मी आमंत्रित करतोय. मिस्टर सुशांत प्लीज आपण या आणि हे पारितोषिक प्लीज स्वीकारा. सिवान स्पोर्ट कडून ही टी शर्ट आहे, त्याच्याबरोबर कॅश प्राइज आणि हे चषक. इथे मात्र बेस्ट बॅटर सुशांत तोस्कर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. एनके ट्रॉफी 2025 चा बेस्ट बॅटर. चला सुशांत, जास्त चर्चा नाही करणार. एकच प्रश्न आहे तुझ्यासाठी. सुशांत, तुझ्यासाठी एकच प्रश्न आहे. ट्रॉफी सर्वप्रथम ट्रॉफी कोणाला दाखवशील? सर्वप्रथम आता स्टेटसलाच ठेवीन. चला स्टेटसला, सध्या स्टेटसचा जमाना आहे. सर जोरदार टाळ्या वाजवूयात. आपले खेळाडू फारसे बोलत नाहीत, मात्र या काही थोडक्यात प्रतिक्रिया. सुशांत तोरसकर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. त्याच्यानंतर या स्पर्धेचं सर्वात मोठं नामांकन मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी एक मोठं चषक आपण पाहत आहे, त्याच्या बरोबरीने 1111 कॅश प्राइज आहे. टाळ्या वाजवूयात. त्याच्या बरोबरीने इथे आपण पाहताय ट्रॉफी आहे आणि त्याच्या बरोबरीने टी शर्ट ही पाहताय. मॅन ऑफ द सिरीजचा जो खेळाडू आहे त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये काय केलं ते सर्वप्रथम आपण पाहूयात. त्याची पॉइंट आहे 320 पॉइंट. 4 मॅच तो खेळला. 32 बॉल मध्ये 98 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 36 हा त्याचा वैयक्तिक बेस राहिला आणि स्ट्राईक रेट पाहिलं तर 206च्या स्ट्राईक रेट त्याने बॅटिंग केली. जवळजवळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 चौकार, 10 सिक्स, 4 मॅच मध्ये 2 विकेट, 1 रनआउट. तो कोण आहे खेळाडू? अक्षय कुडकर. बरोबर आपण नाव घेतोय अक्षय कुडकरला विनंती करतो आपण या 9-9 तलवडे इंजलवाडी संघाचा अक्षय कुडकर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. बीजी स्पोर्ट कडून टी शर्ट आहे. अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहताय टी शर्ट, त्याच्या बरोबरीने कॅश प्राइज आणि एक भव्य दिव्य चषक. अक्षय कुडकर 9-9 तलवडे इंजलवाडी संघाचा हा खेळाडू आहे. अक्षय बरोबर आपण चर्चा करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षय, तुझ्या लाईफ मधील किती मॅन ऑफ द सिरीज आहे?
मॅन ऑफ द सिरीज काउंट नाही केल्यात. काहून नाही. पण काय म्हणशील, संपूर्ण स्पर्धा खेळलास, खूप चांगली बॅटिंग राहिली. मी म्हणेल सेमीफायनल मध्ये कदाचित तुझी बॅटिंग किंवा तुझी बॅट तितकी बोलली नाही, तिथे जरूर तुला दुःख झालं असेल. पण संपूर्ण स्पर्धा खेळत असताना काय भावना होत्या आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच मी सांगेन की आयोजन खूप चांगलं होतं. जेव्हा मला सगळ्यात पहिले कळलं की आमची मॅच सकाळी 9 वाजता आहे, तर तेव्हा जेवढी आम्ही बाहेर क्रिकेट खेळतो, मॅच ही 9 वाजता चालू होत नाही. पण मला नक्कीच आवडलं की मी आलो आणि त्या टायमिंगला मॅच चालू झाली. आणि अंपायर्स वगैरे पण खूप चांगले होते आणि नियोजन खूप चांगलं होतं. थँक्यू. आणि या ठिकाणी अक्षयने खूप चांगली गोष्ट बोलली, त्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी तुमच्याही संघाचं कौतुक करेल की तुम्ही वेळेवरती उपस्थित राहिलात, कारण तुम्ही राहिलात म्हणून मॅच चालू झाली. या अक्षयच्या भावना होत्या. थँक्यू सो मच. त्यांना आपण इथे ऐकलं. मॅन ऑफ द सिरीज. त्याच्यानंतर या स्पर्धेतील 5th रनरअप 5व्या क्रमांकाचा जो संघ ठरलाय, नवलादेवी गोवल वरचीवाडी या संघाला विनंती करेल आपण या 5व्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. अमोल, आपणास विनंती आहे आपल्या संघाला घेऊन प्लीज आपण या. नवलादेवी गोवल वरचीवाडी या संघ ठरलाय या स्पर्धेतील 5th रनरअप. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या संघासाठी. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये यांचाही राहिला. मात्र कधी कधी आपण म्हणू की नशीब साथ देत नाही, कदाचित तेच झालं होतं मागच्या मॅच मध्ये. त्याच्यानंतर आपण अमोलच्या प्रतिक्रिया ऐकूयात. अमोल, ही संपूर्ण स्पर्धा तू खेळलास, पाहिलीस, त्या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन होतं आणि मला वाटतं यांचं 3रं पर्व असेल NK ट्रॉफीचं आणि खूप सुंदर आयोजन करतात. आम्ही यांच्या पंचक्रोशीतील असून देखील आम्ही या 3ऱ्या पर्वात आज आम्ही सहभाग घेतला, पण सुंदर आयोजन पाहायला मिळालं. खूप खूप धन्यवाद दादा. अशीच तुझी पुढची पर्व चालू राहू देत. तुला शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या दिवशी. थँक्यू सो मच. याच्यानंतर ब्राह्मण देवी जांभलवाडी संघाला विनंती आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्लीज या. ब्राह्मणदेव जांभलवाडी संघ या स्पर्धेचा 4th रनरअप. चला याच्यानंतर कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. या संपूर्ण स्पर्धेबद्दल ब्राह्मणदेव जांभलवाडी संघाचे कॅप्टन आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा श्री ब्राह्मणदेव प्रसन्न या ठिकाणी हे NK ट्रॉफी, ऍक्च्युली NK ट्रॉफीच्या बद्दल बोलायचं झालं तर माझे साडू आणि माझे परम मित्र म्हणजे साडू एक विनोद आयर यांचे एक नावाजलेले मित्र आहेत ते कामतेकर साहेब, आणि माझे परम मित्र संतोष तांबे यांचे पण यांचे एक मित्र आहेत. आणि खूपच सुंदर आणि आयोजन एकदम सुंदर केले होते यांनी. तसं म्हणायला गेलं तर मी पहिल्यांदाच इथं NK ट्रॉफी मध्ये आमचा संघाचा सहभाग झाला आणि उत्कृष्ट सुंदर तऱ्हेने इथं आयोजन केलेलं होतं आणि खरंच प्रत्येक संघाने इथं मोलाचं योगदान दिलं होतं. त्याबद्दल एकदम सर्वांचा आभार मानतो. चला याच्यानंतर नवनलाई तलवडे इंजनवाडी संघाचे खेळाडू आपण 3rd रनर राहिला त्या स्पर्धेचे, ते संघाचे कॅप्टन आणि खेळाडू आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्लीज आपण या. नवनलाई तलवडे इंजनवाडी 3rd रनरअप या स्पर्धेचा राहिलाय. चला कॅप्टन आणि कॅप्टनच्या पुन्हा एकदा थोडक्यात प्रतिक्रिया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतो. नक्कीच अक्षय, तुला देखील तू बोललास, परत एकदा तुझ्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे. काय सांगशील आयोजनाबद्दल संपूर्ण? नक्कीच मी मगाशी सांगितलं तुम्हाला की खूप चांगलं आयोजन होतं आणि
ह्या जसं सांगितलं गेलं की पुढच्या वर्षी परत ही टुर्नामेंट असेल तर आम्ही पुढच्या वर्षी येऊ आणि नक्कीच पहिला प्राइज मारण्याचा प्रयत्न करू. आज जे चांगले खेळले ते जिंकले ते डिझर्व करतात आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ द टीम. आणि मगाशी एक गोष्ट मला विचारली गेली नक्कीच की तुझ्या मॅन ऑफ द सिरीज किती आहेत करून, पण त्या मला लक्षात नाही आहेत. पण आज मी सांगू शकतो की गणेश परब जिथे ते उभे आहेत ज्याच्यामुळे मी क्रिकेटमध्ये उभा आहे. आज पहिल्यांदा असं झालं की मला सिरीज भेटल्या आणि तो माणूस माझ्यासोबत आहे. सो नक्की मी त्याला थँक्स बोलेन. नक्कीच धन्यवाद अक्षय. सालवेवाडी संघाचे कॅप्टन आणि खेळाडू प्लीज सेकंड रनरअप म्हणजेच या स्पर्धेचा रनरअप संघ आहे सालवेवाडी, त्यांना विनंती आहे आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्लीज समोर या. संघनायक आहेत आणि संघनायच्या प्रतिक्रिया पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये दरम्यान आपण ऐकणार आहोत. एनके ट्रॉफी 2025 चं खूप चांगलं नियोजन केलं होतं आणि आमचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि महत्वाचं म्हणजे अंपायरिंग या स्पर्धेमध्ये खूप चांगली झाली. पंचांचे निर्णय एकदम अचूक होते आणि मी माझ्या टीम तर्फे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. थँक्यू. यावेळी रनरअप संघ या स्पर्धेचा सालवीवाडी या संघाला मात्र इथे रनरअपच्या भूमिकेमध्ये आपलं पाहिलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि याच्यानंतर चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन म्हणजे एनके ट्रॉफी 2025 चा चॅम्पियन संघ आहे ब्राह्मणदेव पहिलीवाडी या संघाला विनंती करेल आपण याच्यानंतर बर्नार्ड जोसेफ नायडू साहेब आपल्या समेत आहेत, त्यांच्या माध्यमातून हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलं गेलं. मी विनंती केली सर्व खेळाडूंना, ब्राह्मणदेव पहिलीवाडी या स्पर्धेचा चॅम्पियन राहिलेला संघ आहे, त्याला आपण स्क्रीनवरती पाहताय. येस, थँक्यू सर्व कॅप्टन. आणि फायनल बाईट एनके ट्रॉफीच्या 2025 च्या फायनल आहेत, फायनल बाईट त्या मात्र चॅम्पियन संघाच्या कर्णधाराकडून आपण ऐकणार आहोत. कॅप्टन, कसं वाटलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना आणि आनंद काय होता आणि पुन्हा एकदा किती तर आतुरता असेल 2026 मध्ये इथे खेळण्याची? खरोखरच आतुरता खूप लागली आहे 2026 ची. आणि सर्वप्रथम आम्ही या एनके ट्रॉफी मध्ये भाग घेतला आणि ते पण आम्ही आमच्या शिवाजी पालेकर दादासोबत. तर शिवाजी पालेकर यांचे खूप खूप आभार आम्ही. तसेच एनके ट्रॉफी 2025 यामध्ये आम्ही प्रथमच सहभाग घेतला. तर एनके ट्रॉफी एनके म्हणजे नरेंद्र दादा कामतेकर यांची ट्रॉफी. थँक्यू दादा, आम्हाला या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग घेण्यास चान्स दिला त्याबद्दल. तसेच आता तुम्ही बघताय सर्व ओपन मध्ये टुर्नामेंट होतात, गाव टू गाव होतात, पण वाडी टू वाडी टुर्नामेंट खूप कमीच होतात. त्यामध्ये वाडी टू वाडीमध्ये आम्हाला खूप पहिला चान्स दिला तुम्ही, त्याबद्दल एनके ट्रॉफी 2025 चा खूप खूप आम्ही आभारी आहेत. तसेच मगाशी अरुण तळेकर हा बोलून गेला की खरोखर मला माहित नाही नाव या एनके ट्रॉफीचं, तर तो गावावरून काल बसला आणि आज या ट्रॉफीसाठी आम्हाला खेळायला आला. तर त्यांच्याकडून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरोखरच ही स्पर्धा अत्यंत चांगली झाली आणि असंच नियोजन पुढच्या वर्षी पण होत यासाठी आमच्या टीमकडून, माझ्या टीमकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच धन्यवाद. चांगले खेळलात, खूप साऱ्या तुम्हाला देखील सर्वांना शुभेच्छा असतील. नक्कीच एनके ट्रॉफीचे पर्व तिसरं चांगलं देखणं तुम्हा सर्वांच्या
साक्षीने या ठिकाणी संपन्न झालं. पुन्हा एकदा दिशांत कातुर्डे सर असतील आणि माझी संपूर्ण बीसीसी परिवार असतील त्यांचं मनाच्या अंतकरणाने धन्यवाद मानतो. त्याचबरोबरीने सकाळपासून आदरणीय सन्माननीय अंधेरीवरून आमच्या अगोदर या ठिकाणी दाखल झाले बर्नार्ड जोझफ नायडू साहेब माझ्या पाठीशी गंभीरपणे आहेत. त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नायडू साहेब तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहो आणि नक्कीच पुढच्या वर्षी जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीतरी आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. काही चुकलं असलं तर मनाच्या अंतकरणाने पुन्हा एकदा माफ करा. आणि जे जिंकले आहेत त्यांनी नक्कीच त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. जे हरले आहेत त्यांनी पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करा, चांगलं क्रिकेट खेळा. पुन्हा एकदा भार्गवराम क्रिकेट क्लब देऊळवाडीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया. तुर्तास थांबतो, भेटूया 2026 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.